हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? आणि हो, आज गौरी आगमन आहे, म्हणजे हा व्हिडिओ माझा उद्याच येणार आहे. तर गौरी आगमनच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. सगळ्याजणी तयारीत असाल. तसेच माझी पण तयारी झाली आहे. ब्लाऊज जे आहे ते शिवून आलेत, म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि आता वर जाणार आहे गौराबाईला साडी नेसवायला. आम्ही काय करतो दरवर्षी की आधी साडी नेसवून ठेवतो, म्हणजे आदल्या दिवशी, आणि जेव्हा मानाची आपली गवर आतमध्ये घेतो, कारण आमच्यात काय मुखवटे आत घेतले जात नाहीत, आमच्यात ती झाडाची असते गवर. ती गवर जेव्हा येते तेव्हा ते मग डायरेक्टली आपण निघून ठेवायच्या त्या गौरी. आणि मग आरती वगैरे सगळं केल्यानंतर असं म्हणलं जातं की तिच्यामध्ये एक देवतत्व जे असतं ते येतं. असं आता जे आहे ते मी सांगितलं. त्यामुळे आम्ही दरवर्षी, म्हणजे आताच नाही, पहिल्यापासून आम्ही आदल्या दिवशीच ही करतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी गडबड राहत नाहीये. कारण मग उद्या कसं भाजी भाकरी खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यामुळे तर अखंड दिवस जो होता तो गेला. हा माझ्या हिशोबाने शिवले, असं नाही गौरीच्या हिशोबाने. हे काय म्हणतात, हे लेस वगैरे ही त्यांच्या पद्धतीने त्यांनी लावलेले आहे. हात फुल घेतलेले आहेत, कारण काठ पदर आहे ना, त्यामुळे हे बघू शकता असे हात फुल आहेत. हे मी माझ्या मापाला दिलेला होता, हे बघू शकता. त्यांनी शिवलेलं आहे. आपल्या आधीच्या घराच्या पाठीमागे राहायला ताई होते, त्यांनी शिवलेलं आहे. ही डिझाईन मला खूप आवडली. आणि रेट सगळे 300च्या आतमध्ये आहेत ब्लाऊजचे. शिलाई पूर्ण, मग त्याच्यामध्ये लॉस, त्याच्यामध्ये अस्तर, नेट, काय काय जे असेल ते. मी फक्त ब्लाऊज आणि पैसे एवढंच केलेलं आहे. आणि ही पार्टीवेअर साडीची डिझाईन ही आहे अशा पद्धतीने. हे जे शिवण्यात आलेलं आहे हे कटोरी नाही, 4 टक्स. मला कमेंट आलेली होती की 4 टक्स मध्ये शिव, होते की आता जुनं आता आलेलं आहे. तर डिझाईन बघू शकता. हा त्याचे पण सिंपल आणि हा पण 4 टक्स मध्ये. त्यातलं कापड काढून घेतलं होतं त्यांनी, कारण मीच त्यांना पिको फॉलला वगैरे सगळे ते त्यांनाच दिलेलं होतं. तर हे बघू शकता. आणि याचे हात जे आहेत ते मोठे आहेत. असो, चला आता बाकी साड्या पिको फॉल वगैरे झाल्या. मी उद्याची तयारी आता बऱ्यापैकी करून ठेवली. उद्याची तयारी म्हणजे ही भाजी बघू शकता. पाणी नितळायला ठेवले, एका साईडला कोपऱ्यात पाणी आले. ही मिक्स भाजी आपल्याकडे ना अशा पद्धतीने मिक्स भाजी असते. त्याच्यामध्ये भोपळ्याची पानं, अजून काय काय असतं. पोरं रात्री म्हणत होती मम्मी हे सगळं गवत आहे, तू गवत आणलेलं, प्लस शेपूची भाजी. हे दोन्ही भाजी मी मिक्स करून बनवणार आहे. सोबत आळूच्या वड्या. आळूची पानं एवढी काही खास आणलेली आहे तुमच्या दादानं, पण काय करणार आता, सगळी हीच आहे. गर्दीच आहे एवढी ना की आपल्याला सगळं काय क्लिअर असं मिळेल असं मी सांगू शकतो. थोडंसं पाणी नितळलं की मग फ्रीजमध्ये आहे असं ठेवून देणार परत. असं मला ना मसाला शेअर करायचा होता तुम्हाला. शकता मामांचा नाव प्रभू मसाले, सांगोला, सोलापूर. आणि हा आहे मामांचा नंबर 9923490051. पॅकेजिंग आहे ना ती खूप छान करण्यात येते, कारण सुरुवातीला जेव्हा त्यांनी पार्सल पाठवली ना, बरीचशी पार्सल फुटलेली होती, बऱ्याचशा ताईंची पार्सल. तेव्हापासून ना खूप म्हणजे खूप रॅप करतात. मी ना संपेल तसं मागवते, असं म्हणजे जास्त एकदम क्वांटिटी घेत नाहीये, कारण आपले खाणे किती 4 माणसं. काळं तिखट, हे लाल तिखट, लाल बुक्का आपण म्हणतो, हा पूर्ण संपलेला माझ्याकडचा. पहिलं सागरच्या घरी आरतीला जाऊन या. आरतीला बोलवले. येशोर आरतीला. गेट उघडा. अरे गेट उघडा, गेट उघड तरी आम्हाला येऊ दे. घालून यायला लागलाय आता हल्ली. गळ्याचा तुटले. तर सागरच्या घरून आरती करून आले. शेवगे शेंगा हे त्याची डाळ करते. कॉम्बिनेशन असू दे आपल्या आजच्या दिवस. गेटवर बस, गेटवर म्हणते गाडीवर बस. बसला बाबा नु. इथं नाही लावायची बरं का आरू, जा तिकडं. बघ आता जा बाबा घेऊन.
ए चावी दे उतर का दे बाबा शिकून माझ्या गाडीवरच बसून खाली बसून गाडीवर जा की शिवानी खाऊ देत्या शिवानी खाऊ देत्या जा हा ए अजून आरतीला किती वेळ आहे चला जेवूया भात तयार झालाय साधी सिंपल अशी कोशिंबीर बनवली मी सकाळची थोडीशी भाजी आहे आणि डाळीला फोडणी दिली पण मी शेअर नाही केलं मी आलोय वरती शिवानी पण आले साड्या नेसवायच्या काल व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या जणींच्या कमेंट आल्या मी कम्युनिटी टाकली होती येईल म्हणून पण खरंच सांगते मला जमलंच नाही तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल खरंच मॅनपॉवर खूप कमी पडते आणि खूप सारं हे आहे आता इकडे आल्यापासून तुम्हाला माहित आहे माझं जास्त सगळं वाढलेलं आहे पण तरी प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला येईल पण जमलं नाही आणि मनापासून माफी मागते कारण खूप साऱ्या जणींच्या मला पुन्हा सुद्धा कमेंट होते की ताई 10 वाजले ग अजून सुद्धा आला नाही आम्ही वाट बघतोय पण मला खूप छान वाटलं कारण का प्रत्येकीच्या घरी घाई गडबड आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये आहे हे 2-3 दिवस खूप घाई गडबडीचे असतात गणपती बाप्पा आल्यानंतर एवढं नसतं पण जेव्हा गौरी आगमन असतं ते विसर्जनापर्यंत खूप साऱ्या जणी म्हणजे ह्याच्यात असतात तरी पण व्हिडिओची वाट बघतात यातूनच कळतंय की बाबा हा तुमचं प्रेम भरपूर आहे आणि मी खरंच त्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे आभारी आहे आम्ही सुरुवातीला ना साड्या नेसवायला लागलो पण सांगते माझ्याकडे स्टँडच्या हे होतं तुम्हाला माहित आहे आणि हे साचे नवीन आणलेले होते त्यामुळे एवढा माझा गोंधळ झाला माझा आणि शिवानीचा कन्फ्युजन की ह्याला नेसवायची साडी कशी कारण थोडंसं कमरेला दोरा बांधून बघितला जे आहेत ना खालचा साच्या त्याच्यामध्ये टाकून बघितलं खूप वेळ गेला मी शॉर्टमध्येच तुम्हाला शेअर करते पण आमचा पुढे जाऊन बघितलं ना तुम्हाला कळेल कारण पहिल्यांदा एवढं काहीच कळालं नाही बरेचसे यूट्यूबचे पण व्हिडिओ बघितले पण आमचं काय व्हायचं ना की मी त्या साड्या वेगळ्या नेसवायचे त्या गौराईंना आणि इथं कसं थोडंसं कासोटा वगैरे बघावं म्हणलेलं जो कासोटा नेसवेल आता त्यामध्ये जेवढे साड्यांचे प्रकार आहेत तेवढे मी आणि शिवाने ट्राय करत होतो पण खरंच सांगते आम्हाला एवढं म्हणजे समजेना झालं की नेमकं आम्ही कुठली ठेवावी आणि कुठली नेसवावी म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं कासोटा कोल्हापुरी पेशवाई अशा भरपूर साऱ्या ट्राय केल्या साड्या नेसवा येतात सगळं येतंय प्रॉब्लेम असा यायचा की ती छोटीशी साईज छोटीशी तिची असल्यामुळे आम्हाला ते उचकं बोचकंच थोडंसं जाणवायचं मग आणि पुन्हा आम्ही दोघे काढायचो एकच गौरी ही सुरुवातीचीच आहे मग शेवटी तिला काय केलं थोडंसं उंचीवर ठेवलं प्लेट्स पाडत होतो त्या प्लेट्स पाडताना पण खूप गोंधळ गेली 1 तास आबदतोय आता यावर्षी ना खूप सारा अनुभव आला की आता पुढच्या वर्षी ना वेळ लागणार नाही माझ्या मते 1 तासामध्ये सगळं होईल पुढच्या वर्षी आमचं आम्ही सगळं काढलं कारण का कुणालाच ते पटीना कासोटा देऊ नका हो तर आम्हाला ना कासोटा वगैरे काय आवडलं नाही ती गौरीच बरोबर दिशी ना शिवानीला पण मला पण तुमच्या दादाला पण आम्ही म्हणलं आपलं साधच नेसूयात आम्हाला बघ पदर इथं तुझा भाऊ नेसवायच्या ना कामाचं नाही तर माहिती आहे डोकं खायच्या कामाचं आहे बघितलंय मी येणार एक पिन फक्त ठेवू आणि तू प्लेटा पाडून जरा साडे तर नेसवायचा पत्त्या नाही साडे तर नेसवायचा पत्त्या नाही खरं आपके लिए चाय हाजिर है सगळे शिवून पहिले चांगलंसूया ए नाही आंबा आता ही जवळ नाही एवढं करूया आता खवायला लागणार की तिथूनच कर तू कर मी त्या आपण सरळ बांधून टाकूया डोक्याला कचकच ही एक आम्ही वेगळ्या पद्धतीने नेसवलेली पण ती पण आम्हाला आवडली नाही मग शेवटी आम्ही म्हटलं चला आपण जी आधी पहिल्यांदा केलेली होती ना तीच बघूया आता एक पूर्ण तयार करूया तिला साडी कुठली नेसवली सोडा शिंदे नेसवली
पिचक्या पिचक्या बघून घातले काय पिचक्या बघून घाल मनीचा कलर गेलाय तुझ्या मनाला नाही पटते की ते सगळं घ्यायचं असते सोडकर पुढच्या वर्षी मी यांना छान दागिने घेणार. तुम्ही जर समजा पुढच्या वर्षी जर असे साचे वगैरे आणले तर एक सांगते की पहिल्यांदा ना एक साडी नेसवायची, प्रॉपर गौरी तयार करायची, त्याच्यानंतरच तुम्हाला अनुभव येणार, म्हणजे अंदाज पण येणार की कुठलं चांगलं दिसते. नाही तर आधी आमच्यागत ना रात्रभर आम्ही तेच करत होतो, नेसवायचो आणि छान दिसली नाही म्हणून काढायचं. कारण हाईट कमी असल्यामुळं ना आपल्याला थोडंसं हे वाटतं, पण जेव्हा पूर्ण लुक तयार होतो ना त्यावेळेला समजतं आपल्याला. तरी पण काय पहिल्यांदा लय अवघड गेलं आम्हाला नेसताना लय विचित्र वाटत होतं ते, पण ते नंतर कळायला लागलं प्रॉपर झाल्याशिवाय त्यातला लुक कळत नाही, एवढं मात्र खरं आहे. आपली हो बघा इधर बघ फुटली तू साईज बघ जरा खाली थोडंसं खाली मंगळसूत्रामध्ये पण फरक होतो बघा. हाताला पहिला हात जसं व्यवस्थित बसलं तसं तिचं बसलं नाही. वेण्या आणायच्या बरं का, हिला पण पाहिजे का वेण्या कशाला छोटीशी कुठल्या वेण्या पाहिजे अशा वेण्या गजर चांगलं दिसणार नाही जाणं, हा यात छान दिसते ते. कुठे गेली का किती वाजलं सांगते, 4:45 वाजलेल्या आहेत पाटेच्या. आणि हे बहीण भावांचं चालू आहे जोडवी घालायचं. हिला ना आहे जागा, पण ती बारीक जोडवीची जागा आहे. माझ्याकडची जी आहेत ना त्याला काय बिच्छवी म्हणतात ना, बिच्छू म्हणतात. हे बघू शकता. पण फायनली आपल्या गौराबाईच तयार झालेल्या आहेत, बघू शकता. अजून आहे त्यांचं भरपूर सारं, तिथं लावल्यानंतर सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पण जसं पाहिजे होतं तशा आता तयार झालेल्या आहेत. दोघींची मेहनत भरपूर आहे. आणि हिलाच ह्या वर्षी आत्तापर्यंत कधी नव्हतं, कारण का लांब होतं अंतर त्यामुळं. पण हिला यावर्षी चांगली हिच्याकडून करून घेतलं तिनं. मी आता झोपणार नाही, कारण आता 4:45 वाजलेले आहेत. आता डायरेक्टली इथं सगळं आवरणार, हे बघू शकता. आणि डायरेक्टली जाणार आता आंघोळीला. तिथून पुढं मग माझं सुरू होणार. हिला जरा झोपू देणार, कारण हिच्याकडे भाकरी येत्या. हिला सांगितले जेवण वगैरे आपण जे काय असेल तिकडेच एका जागी करूया. हिनं कधी का करीना मला भाकरी करून दिल्याशी बसलं बाई बस. हा तिनं कसं बसवलं तशी बसवा. आणि नेलपेंट लावायचे तिला, उद्या लावूया नेलपेंट वगैरे. 10:30ला आम्ही वर आलतो या गौराबाईसनी आठवायला. 4 वाजले. जगात नाही ते नाही, पण पूर्ण तयार होत नाही तो पण तुम्हाला कळत नाही. अजून पण काम आहे याला, हे काय फायनल नाहीये. फायनल तुम्हाला बघितल्यानंतर छान समाधान मिळेल. पण आपण ज्यावेळेला असं पूर्ण बघत नाही ना त्यावेळेला आपल्याला थोडंसं वेगळं वाटतंय ना. त्या सगळ्या मोठ्या मोठ्या बांगड्या गौराईने घेतल्या. नाही बसत ना, असं वरच बसलं, अंतर नाही बसलं होते ते असं जरा हे करा ना तुम्ही, लांबकुळ केले असं. तरी पण आधी कट करावं लागणार ना म्हटल्यावर इकडे. तिच्याकडे तिकडेच मिळतं, आपल्या इथं मिळेल ना तीच. हा मी खूप शोधल्या. 4:15 पहाटेच्या. चलो आता ह्या व्हिडिओचा इथे एंड करते. आता आपल्या मॉर्निंगच्या रुटीनला सुरुवात करूया. तो व्हिडिओ येईल उद्या. दिवसभर पेंगणार का? तर चला मी व्हिडिओ एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.